सांगायचं होतं का? माझ्या लग्नाच्या दिवशी बुवा तुमची गाडी उडवणार होते का? मला रोज त्रास देण्यासाठी तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलं. हे सगळं मी ठरवून केलं. मला तुझं लग्न होऊ द्यायचं नाही. जे काही झालं त्याच्याबद्दल मी तुझी माफी मागतो. प्लीज मला. यापुढे आपल्यामध्ये कुठलंही नातं नाही राहणार. असं का झालं माझ्या बरोबर? नियतीने माझ्या बरोबर हा कुठला डाव खेळलाय? मला अशी प्रेमाची सुखाची स्वप्न दाखवून एकदम असं दुःखाच्या दरीत ढकलून टाकलं. आमचं पटायला लागलं होतं. आता कुठं मला काहीतरी वाटायला लागलं होतं. हे असं अचानक सगळं का झालं? माझ्या नशिबाने हे असे कसे भासे पडलेत? असं सगळं होतच नव्हतं. कसं काय झालं? का झालं हे असं? तुळशीमाई, माझ्या बुवांना काही होऊ देऊ नको. ते सुखरूप असू देत आणि लवकर परत घरी येऊ देत. मॅडम काय करताय तुम्ही? पाय काढा. बघा दुखतंय, मला त्रास होतोय मॅडम. ना दुखतंय ना? अजून घे. मी असं काय केलं की तुम्ही असं वागताय माझ्याशी? कारण तू डोक्यात जातेस माझ्या. सकाळी सकाळी तुझा अपशकुनी थोबडा घेऊन कशाला येतेस ग माझ्या समोर? पण मला त्रास द्यायला करतेस ना हे? पण नाही मॅडम, असं काहीच नाहीये माझ्या मनात. का करेन मी असं? तुम्ही पाय काढा, खूप दुखतंय ग. सगळं कळून सुद्धा अजून इथेच आहेस तू? तरी अजून इथे काय करतेस तू? का माझ्या लेखाला गोचिडासारखी चिकटून बसलेस ग? काय स्वाभिमान बाजारात विकलाच का स्वतःचा? तुला तुझ्या बापाबद्दल सुद्धा काही वाटत नाही का?
तुझ्या एवढी कोडगी आणि निर्लज्ज पोरगी मी बघितली नाही ग. पैशासाठी बापाला विसरलीस. तुला संपत्ती, आमचा पैसा अडका हवाय ना, हे ऐशोआरामाचं आयुष्य हवंय ना तुला, म्हणूनच इथे आहेस ना. किती निर्लज्ज असशील ग. तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना, तर सत्य कळल्यानंतर ह्या सगळ्याला लाथ मारून निघून गेली असती. पण तू अजूनही इथेच आहेस. शेवटचं विचारते, बोल किती पैसा हवाय तुला? एकदा तू सांगून टाक, घे तो पैसा आणि निघून जा. मॅडम तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये, प्लीज सोडा मला. बोलू नकोस. मला वाटलं होतं कणभर तरी शरम अब्रू तुझ्या वस्तीतल्या आई बापांनी तुला संस्कारात दिली असेल. पण तू तर निलाजरी आहेस ग, निलाजरी. तुम्ही दोघं बापलेक या माझ्या घरात येऊन गळ्यात गळे घालून रडत होतात ना, कौतुक करत होतात ना, मग आता त्याच बापाची काही काळजी नाही का ग तुला? हा, म्हणजे तुमचं ते प्रेम, ती काळजी फक्त एक दिखावा होता, हो की नाही? मॅडम तुम्ही असं काय बोलताय? मी बुवांना शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण नाही सापडत ते. आणि काळजी अशी दाखवता थोडी येते, ती असते. वडील ते माझे. बस ग, मला दिसतंय ना स्वतःच्या बापासाठी किती आणि काय करतेस ते. खरं तर ना तू कुठल्याच नात्याच्या लायकीची नाहीयेस. माझ्या लेकाशी लग्न करून सुखी संसाराची स्वप्न बघत होतीस ना. काय झालं त्याचं? तुला काय वाटलं तुमच्या दोघांमध्ये जे काही चालू आहे ते मला माहित नाही? तुमच्या दोघांचं नातं पहिल्यासारखं राहिलं नाही. तू आणि इंद्रा फक्त नाटक करताय हे मला चांगलंच माहिती आहे. अगं आता सगळं संपलंय ना, तुला खरं काय ते कळलंय. मग का जात नाहीयेस आत्ताही माझ्या लेकाच्या आयुष्यातून? पैसा माणसाची नियत बदलतो, हेच खरंय. तुझी पण ना नियत बदललीये, कारण तुला ह्या श्रीमंतीत लोळायची सवय झालीये.